Hello dear students, today we are going to discuss two numericals from your exercise. ॲक्च्युली एक टाईपचे जे न्यूमरिकल्स आहेत लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्या प्रकारचे न्यूमरिकल शिकलो त्याच्यासारखेच बाकीचे एक दोन जे आहेत ते आहेत, त्यामुळे तो पार्ट मी परत रिपीट करणार नाही, सेम पॅटर्नचे आहेत. म्हणून ही जी दोन न्यूमरिकल्स आज आपण डिस्कस करतो आहे ती थोडी वेगळी आहेत आणि येस तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहेत. अशाच प्रकारचे न्यूमरिकल्स तुमच्या एक्झाममध्ये कंपल्सरी विचारण्यात येतात आणि तिथं तुमचा गोंधळ होतो. सो ही न्यूमरिकल एकदम इझी पद्धतीनं कशी करायची ते आज आपण बघणार आहे. आधी वाचून बघूयात आणि मग वन बाय वन स्टेप बाय स्टेप हे कसे सॉल्व करायचं ते मी सांगत जाईल. फर्स्ट न्यूमरिकल बघा, अ कॉन्व्हेक्स मिरर हॅज फोकल लेंथ ऑफ 18 सेंटीमीटर. जसं मी तुम्हाला सांगितलं न्यूमरिकल वाचता वाचता त्याच्यामध्ये काय दिलं आहे हे समजून घेत चालायचं. कॉन्व्हेक्स मिरर आणि त्याची फोकल लेंथ दिली आहे. कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ ही नेहमी पॉझिटिव्ह साईडला असणार आहे. सो हे जे डिस्टन्स आहे 18 सेंटीमीटर ते आपलं पॉझिटिव्ह आलं, हे डोक्यात लगेच तुमच्या बसलं पाहिजे. पुढे, द इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ द मिरर इज हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची जी काही इमेज मिळाली आहे तिची हाईट ऑब्जेक्टच्या हाईटच्या हाफ आहे असं सांगितलं आहे. तर त्या ऑब्जेक्टचे डिस्टन्स मिररपासून काय असेल असा प्रश्न विचारला आहे. मग आता ह्याच्यातून आपल्याला गिव्हन दोन गोष्टी आहेत त्या कळाल्या असतील. काय दिलेलं आहे बघा गिव्हनमध्ये आपल्याला, द फर्स्ट गिव्हन व्हॅल्यू इज फोकल लेंथ that is small f 18 सेंटीमीटर. जर तिथं कॉन्केव्ह मिरर म्हटलं असतं तर ही फोकल लेंथची व्हॅल्यू आपली -18 सेंटीमीटर आली असती. म्हणून कॉन्व्हेक्स आहे की कॉन्केव्ह आहे ते कन्फर्म करायचं. मनातल्या मनात पटकन आठवून घ्यायचं की कुठल्या मिररची फोकल लेंथ कशी असते. नाहीच आठवलं समजा तर सरळ असं काढून बघायचं. इकडची अंतर पॉझिटिव्ह असतात तुम्हाला माहिती आहे, इकडची अंतर मायनस असतात. मग हा कॉन्केव्ह मिरर आहे याची फोकल लेंथ इकडे मग मायनस. कॉन्व्हेक्स मिरर जर असेल तर त्याची फोकल लेंथ या बाजूला असती, इकडची प्लस. या पद्धतीनं पटकन आधी काढून घेऊन बघायचं आणि मग कन्फर्म झालं की मग प्लस आणि मायनस साईन जे आहेत ते डिसाईड करायचं. हे झालं. आता दुसरी गिव्हन व्हॅल्यू काय, गिव्हन व्हॅल्यू असं नाही आहे बट इथं काय दिलं आहे बघा की ऑब्जेक्टची इमेजची जी हाईट आहे ती ऑब्जेक्टच्या हाईटच्या हाफ आहे असं सांगितलं आहे. मग आपण इमेजची हाईट त्याला h2 म्हणतो, ऑब्जेक्टच्या हाईटला h1 म्हणतो. म्हणून हे जे सेंटेन्स दिलं आहे ते आपल्याला एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण असं करू शकतो, h2 इज इक्वल टू h1/2. दोनच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर फाइंड आउट काय करायचं आहे बघा आपल्याला, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजेच यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. गिवन झालं, फाइंड आउट झालं. आता यासाठी फॉर्म्युली कुठले यूज करणार, तर आपला मिरर फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला दोनच फॉर्म्युली आहेत आपल्याकडे. सो ते दोन्ही फॉर्म्युले इथं आपल्याला यूज होणार आहेत. m इज इक्वल टू h2 अपॉन h1 इज इक्वल टू -v/u हा आपला फर्स्ट फॉर्म्युला. आणि मिररचा फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/v + 1/u. हे दोन फॉर्म्युली यूज करून आपण हे न्यूमरिकल सॉल्व करणार आहे. गिवन झालं, फाइंड आउट झालं, फॉर्म्युली झालं. पुढची स्टेप काय असते, येस पुढची स्टेप आहे सोल्युशन. आता बघा आपल्याला इथं फोकल लेंथ दिली आहे आणि h2 इज इक्वल टू हाफ h1 एवढंच दिलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल एवढ्यावरनं कसं सॉल्व करत जायचं, तर नीट बघा. आता मी काय करते, मी जसं तुम्हाला ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपण 3 वेजनी यूज करू शकतो. इथं मी हा फॉर्म्युला h2/h1 इज इक्वल टू -v/u अशा पद्धतीनं यूज करणार आहे. कसा ते बघा. आता फ्रॉम फॉर्म्युला स्टेप्स नीट समजून घ्या हा स्टुडंट्स. h2/h1 इज इक्वल टू -v/u हा आपला फॉर्म्युला आहे. आता इथं काय दिलं आहे, h2 इज इक्वल टू हाफ h1 दिलं आहे. मग इथे या फॉर्म्युलामध्ये मी h2च्या ठिकाणी h1/2 लिहिणार. म्हणजेच काय होईल बघा इथे, देअरफोर h2च्या जागी मी ही व्हॅल्यू पुट करते आहे. काय येईल इथे, h2च्या जागी आला h1/2 अपॉन h1 इज इक्वल टू -v/u. इथंपर्यंत आलं. आता हेच
ॲक्च्युली कसं असते बघा हां, ह्याला जर मी एक्सपांड केलं तर हे असं असतं का बघा, H1/2 इंटू हे मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथे ॲक्च्युली काय आहे H1/1 असणार आहे की नाही, H1/2/H1 आणि मग त्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. सो आता ह्याला मी क्रॉस केलं, क्रॉस मल्टिप्लाय, हे जे डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला आणलं, मग मला काय मिळालं 1/H1. ठीक आहे, हे उलट झालं, इज इक्वल टू -V/u. आता काय होईल, हे H1 कॅन्सल होतील, देअरफॉर मला काय मिळालं 1/2 इज इक्वल टू -V/u. कळालं काय केलं ते, असं आपल्याला स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्यांदा आपण काय केलं, H2ची व्हॅल्यू इथं जी आहे ती इथं पुट करत गेलो आहे आणि आता मला इथंपर्यंत मिळालं की 1/2 इज इक्वल टू -V/u. आता आपल्याला फाइंड आउट करायची यूची व्हॅल्यू, बरोबर. मग इथे मी हे इक्वेशन अगेन 2 टाईप्सनी यूज करू शकते. आयदर मी असं म्हणेन बघा, आयदर आय कॅन राईट u इज इक्वल टू -2v किंवा v इज इक्वल टू -u/2 असं देखील मी लिहू शकते. मग आता मला यूची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून मी काय करते, ह्या व्हीच्या जागी u येईल असं बघते की जेणेकरून फायनली आपल्याला यूची व्हॅल्यू काढता येईल. तुम्ही हे किंवा हे दोन्हीपैकी कुठलेही यूज करू शकता. ही पद्धत जास्त सोपी राहील का, कारण मला फायनल यू काढायचं आहे ना. सो मी ह्या व्हीला पण यूमध्येच कन्वर्ट करणार आहे, म्हणून मी याच्याऐवजी इथे v इज इक्वल टू -u/2 ही व्हॅल्यू घेईन आता. सो त्याच्यामध्ये मला काय मिळालं बघा, आता इथे ह्याला मी नंबर 1 म्हटलं. आता ही जी व्हॅल्यू आली आहे ती मला कुठं पुट करायची आहे, आपल्या या फॉर्म्युलामध्ये, मिररच्या फॉर्म्युलामध्ये व्हीची जिथं जिथं जागा आहे तिथं मला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. आता बघा, बाय युझिंग मिरर फॉर्म्युला काय मिळाला आपला, काय फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. आता समजा मला याला सिम्प्लिफाय करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम जर करायचं असेल तर मी ह्यालाच एक वेगळ्या पद्धतीमध्ये कन्वर्ट करू शकते. कसं ते बघा हां, डिनॉमिनेटर मला सपोज सेम ठेवायचं आहे, म्हणजेच इथं काय येतं रे, v/u येईल आणि मग इथे v+u आणि ते u+v म्हणजेच u+v आला. काय आलं, जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व करताना जसं डिनॉमिनेटर सेम करताना फॉलो करतो की नाही, तसंच मी इथं केलं आहे की मला डिनॉमिनेटरला v आणि u पाहिजे. मग मी तेव्हा काय करते रे, इथं u येण्यासाठी मी ह्याला u न मल्टिप्लाय केलं, याला पण u न मल्टिप्लाय केलं, इथं मी v न मल्टिप्लाय केलं, याला पण v न मल्टिप्लाय केलं. मग मला काय मिळालं, v+u आणि खाली v/u मिळालं, ते मी इथं लिहिलं. म्हणजे मला काय मिळालं 1/f इज इक्वल टू v+u/v/u. ठीक आहे. आता कुठे लिहूयात, इथे सॉल्व करते. तुम्हाला सॉल्व करताना जर स्टेप्स हव्या असतील तर व्हिडिओ पॉज करायचा आणि मग पॉज करून हे तुम्ही घेऊ शकता. हां, आता इथंपर्यंत स्टेप आली आपली. ह्याला अजून सिम्प्लिफाय आपल्याला असं करता येईल, 1/f म्हणजे हे आहे, सो f म्हणजे काय येईल रे, v/u/v+u येईल की नाही, ह्याच्या उलट 1/f म्हणजे हे आहे, सो f म्हणजे हे वर आणि हे खाली, सो मी असं लिहिलं. आता fची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 18 सेंटीमीटर, ती मी इथं लिहिली. आणि मग आता व्हीच्या जागी ही व्हॅल्यू दोन्हीकडं पुट करायची, इथे पण आणि इथे पण. व्हीच्या जागी काय लिहिणार आहे आपण, -u/2 इंटू यू, हे ॲज इट इज, अपॉन परत इथे -u/2 प्लस u. गॉट इट. आता सॉल्व करत जाऊया, समजून घ्या, अगदी सोपं आहे. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं ॲडिशन आहे. मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे इथं काय येईल, u²/2 आला, मायनस साईन ॲज इट इज म्हणून इथं लिहिलं u²/2 डिव्हायडेड बाय, इथं प्लस आहे, ॲडिशन आहे, मग ॲडिशन करताना काय येईल बघा, 2u - u/2.
अल्जेब्रा ज्यांचं पक्का आहे त्यांना कळेल हे कसं आलं. ठीक आहे, मी इथं काय केलं, हे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून यू स्क्वेअर अपॉन 2 आलं, मायनस साईन ॲज इट इज दिलं. इथं 2u मायनस यू अपॉन 2 ॲज इट इज दिलं. आता ह्याचं परत रेसिप्रोकल करूयात, उलट करूयात. मायनस यू स्क्वेअर अपॉन 2 ॲज इट इज लिहिलं, इन टू हे डिनॉमिनेटरला आहे, इथं न्यूमरेटरला आलं, इथं जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला गेलं. आता काय येईल, 18 आपलं ॲज इट इज इकडची एफची व्हॅल्यू इज इक्वल टू, आता काय कॅन्सल होतात बघा, ही व्हॅल्यू कॅन्सल झाली. 2u मायनस यू म्हणजे इथं नुसता यू आला आहे, म्हणजेच मला इथं काय मिळालं बघा, मायनस यू स्क्वेअर अपॉन यू आला की नाही, कळालं. आता परत हे यू स्क्वेअरमधला हा गेला म्हणजेच मायनस यू इज इक्वल टू 18 आला, म्हणजेच यू इज इक्वल टू मायनस 18 सेंटीमीटर आला. हेच आपलं फायनल आन्सर आहे. ऑब्जेक्टचं डिस्टन्स तुम्हाला विचारलेलं आहे आणि हे आली ऑब्जेक्ट डिस्टन्सची फायनल व्हॅल्यू. आणि मग परत खाली वर्ड्समध्ये लिहायचं, देअरफोर द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर इज नुसता 18 सेंटीमीटर. कारण तुम्हाला तर माहितीच आहे ऑब्जेक्ट हे नेहमीच लेफ्ट साईडला असतं आणि लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस मायनसमध्ये असतात. मग लिहिताना -18 असं लिहायचं नाही, नुसतं 18 सेंटीमीटर असं लिहायचं. कळालं कशा पद्धतीनं सॉल्व्ह केलं हे झालं आपलं हे फर्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळूया. हे पण सोपं आहे, समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी डायग्रॅम पण काढून दाखवते, तुम्हाला जास्त क्लिअर कळेल. ओके, आता बघा इथं काय दिलंय, 10 सेंटीमीटर लॉंग स्टिक, 10 सेंटीमीटर लांबीची एक स्टिक घेतली आहे. ती कुठं ठेवली आहे तर कॉन्केव्ह मिररच्या समोर ठेवली आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की ऑब्जेक्ट नेहमीच आपण प्रिन्सिपल ॲक्सिसवरती ठेवतो. आता बघा हे सगळं आपण एक डायग्रॅमच्या ह्याच्या थ्रू आपण काढू शकतो. मग मी काय केला, त्यांनी कुठला मिरर सांगितला आहे, कॉन्केव्ह मिरर. हां, मी एक कॉन्केव्ह मिरर ड्रॉ करून घेतला. हा त्याचा फोकस आणि इथे त्याची सीची व्हॅल्यू असेल, सी जी असेल तो, हा थोडक्यात फोकस आहे. आता इथं काय दिलं आहे बघा, त्याची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर दिली आहे. ह्या कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ म्हणजे हा पोल आहे आणि हा दोघांच्या मधला डिस्टन्स किती दिला आहे, 10 सेंटीमीटर. अर्थातच ही 10 सेंटीमीटर ही व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, डावीकडे आहे की नाही, म्हणून मग हे डोक्यात लगेच क्लिक झालं का बघा तुमच्या. आता इन सच अ वे दॅट द एंड ऑफ द स्टिक क्लोजेस्ट टू द पोल इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर. म्हणजे एक काठी ठेवली आहे आणि त्या काठीची पोलपासूनची जी जवळची जागा आहे, जवळचं एंड आहे, ती किती अंतरावरती आहे, 20 सेंटीमीटर अंतरावरती. म्हणजे थोडक्यात ह्याच्या डबल अंतरावरती आहे असं धरूयात आपण. आता इथे मग ही आपली काठी झाली आणि मग ही काठीचे 2 एंड झाले ना, ही एक जवळची एंड म्हणजे हे अंतर किती आहे, 20 सेंटीमीटर आहे, बरोबर. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द इमेज. हां, आता त्या 10 सेंटीमीटर लॉंग म्हणजे ह्याची पण लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर. बघा कळलं का, मी परत एकदा एक्सप्लेन करते. 10 सेंटीमीटर लॉंग स्टिक आहे, ही स्टिक मी ठेवली, 10 सेंटीमीटर त्याची लांबी लिहिली. इन फ्रंट ऑफ अ कॉन्केव्ह मिरर ज्याची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर आहे, मी कॉन्केव्ह मिरर काढला, त्याची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर दाखवली. आता त्या स्टिकची जी पोलच्या जवळची एंड आहे, त्या पोलपासूनचं त्या स्टिकचं अंतर 20 सेंटीमीटर दिलं आहे. मग हे पहिलं जवळचं अंतर पोलपासूनचं हे किती, 20 सेंटीमीटर एवढं सांगितलं आहे. तर त्याची जी इमेज फॉर्म होणार, त्या इमेजची लेंथ काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथं आपल्याला गिवन व्हॅल्यूज काय काय सांगितल्यात बघा. पहिल्यांदा दिलेलं आहे ऑब्जेक्टची लेंथ दिलेली आहे, हां, दॅट इज 10 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, फोकल लेंथ दिलेली आहे, दॅट इज एफ ची व्हॅल्यू -10 सेंटीमीटर आली, बरोबर. अजून काय दिले आहे तर
एक जे डिस्टन्स आहे, एका एंडचं डिस्टन्स ऑफ वन एंड, त्याला आपण U1 म्हणूयात. किती दिलं आहे तर 20 सेंटीमीटर, आणि अर्थातच ही पण व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, मिररच्या समोर ठेवली आहे. सो इकडची सगळी डिस्टन्सेस मायनसमध्ये येणार. -20 सेंटीमीटर झालं. तर ऑब्जेक्टची लेंथ इमेजची लेंथ काय असणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन फाइंड आउट झाला. फॉर्म्युला आपल्याला नेहमीचाच मिररचा फॉर्म्युला यूज करायचा आहे इथे. 1/v + 1/u. आता बघा इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला. काय सांगितलंय बघा, फोकल लेंथ दिलेली आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एक अंतर दिलं आहे, म्हणजे ऑब्जेक्टचं एक डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे 20 सेंटीमीटर, आणि फाइंड आउट करायचं आहे व्हीची व्हॅल्यू. मग तिथं काय करायचं, आपण काय करूया, ही एक एंड म्हणजे एक ऑब्जेक्टची एक एंडचं आपण त्याला U1 म्हणूयात, आणि ही जी दुसरी एंड आहे की नाही, हे डिस्टन्स हे किती होईल रे, हे 10 सेंटीमीटरचा टोटल ऑब्जेक्ट आहे. पहिल्या एंडचं पोलपासूनचं डिस्टन्स 20 सेंटीमीटर आहे. मग दुसऱ्या एंडचं पोलपासूनचं अंतर किती झालं, हे 20 + 10 म्हणजे 30 सेंटीमीटर झालं. सो इथे ते पण आपण ॲड करू शकतो. अजून एक जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आता कुठे लिहू मी, इथे लिहिते. ह्याला मी U1 म्हटलं की नाही, तसं U2ची व्हॅल्यू -30 सेंटीमीटर होईल. कसं ते कळालं की नाही तुम्हाला, हे टोटल 20, ऑब्जेक्टची लेंथ 10, म्हणून ह्या दुसऱ्या एंडची व्हॅल्यू किंवा जे डिस्टन्स आहे ते 20 + 10 म्हणजे -30 सेंटीमीटर आलं. मग आपण काय करूया, U1 व्हॅल्यू घेऊन V1ची व्हॅल्यू काढूयात, U2 व्हॅल्यू घेऊन V2ची व्हॅल्यू काढूयात, आणि मग टोटल जे इमेजचं डिस्टन्स आहे ते आपल्याला त्याच्यावरून फाइंड आउट करता येईल. सो आता बघा सोल्युशन नंबर 1 म्हणू. फॉर एंड नियर द पोल, पोलपासून जवळची जी एंड आहे ते आधी आपण डिस्टन्स कन्सिडर करूयात, आणि त्यासाठी आपण V1ची व्हॅल्यू काढूयात. त्यासाठी तर काय होईल बघा, 1/, आपला फॉर्म्युला काय आहे, F = 1/v1 + 1/u1. आता F1 का नाही घेतलं, कारण मिरर सेम आहे आपला. दोन वेगवेगळे मिरर असते तर मी F1 F2 घेतलं असतं. सेम मिरर आहे, सो त्याची फोकल लेंथ काही चेंज होणार नाही, म्हणून मी इथं F नुसता घेतला. आता आपल्याला V1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. F माहिती आहे, U1 माहिती आहे. सो द व्हॅल्यू पुट करूयात. 1/v1 = 1/f - 1/u1. ओके, आता काय होईल बघा, 1/v1 = 1/, फोकल लेंथची व्हॅल्यू काय आहे, -10 आहे, -1/u1 म्हणजे -20. आता आपल्याला ह्याचा डिनॉमिनेटर सेम करायचं आहे, हे मायनस इथे दोन्ही प्लस होईल, म्हणजेच काय होणार, हे 1/-10 + 1/20 होईल. बरोबर. आता याला पण मला 20 कन्वर्ट करायचं आहे. कॉमन फॅक्टर आपण काढूयात. काय येईल रे, 1 × 2 आता हे मायनस साईन मी इथे किंवा इथे दोन्हीकडे देऊ शकते. मला बेस डिनॉमिनेटर सेम ठेवायचं आहे, म्हणून मी काय करते, हे मायनस साईन वरती देते आणि खाली 10 ठेवते. × 2 प्लस हे 1/20 आहे असं. मग काय येईल रे, -2 + 1/20, डिनॉमिनेटर सेम मिळाला. ओके, आता -2 + 1 म्हणजे काय येईल, 1/20 -1/20 आला. हे काय आलं, 1/v1, म्हणून V1ची व्हॅल्यू ह्याच्या इन्व्हर्स म्हणजेच -20 सेंटीमीटर ही आपल्याला V1ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच इमेज जी आहे ती कुठं असणार आहे, एक एंड, त्या स्टिकचं एक एंड पोलपासून 20 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती असणार आहे. म्हणजे इथं कुठंतरी असणार, मायनस आहे म्हणजे इथं कुठंतरी आली समजा. आता असंच सेम
V2ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. बघा हां, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला असं इझिली सापडणार नाही कुठं, एवढ्या सोप्या वेनं तर अजिबात सापडत नाही कुठे. सो हे लिहून घेतलं, हे तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा हां. आता याच सेम पद्धतीनं आपण नंबर 2 म्हणूयात आणि फॉर एंड अपोजिट म्हणूयात. फॉर अपोजिट एंड म्हणूयात. सोपं सोपं लिहूयात. फॉर त्याच्या अपोजिट एंड आहे. मग आता ह्याला आपण U1 V1 म्हटलं, तसं इथे 1/f इज इक्वल टू 1/V2 प्लस 1/U2. परत आपल्याला F आणि U2च्या व्हॅल्यू माहिती आहेत. सेम आत्तासारख्या सेम स्टेप फॉलो करायच्या. 1/V2 इज इक्वल टू 1/f मायनस 1/U2. व्हॅल्यू पुट करूया. फोकल लेंथची व्हॅल्यू सेम, दॅट इज -10 मायनस 1/U2ची व्हॅल्यू -30 आहे. सेम आत्तासारखं काहीही फरक नाही. ते मायनस मायनस प्लस झाले. 1/-10 प्लस 1/30. आता परत डिनॉमिनेटर सेम करायचं आहे आपल्याला. 1/V2 इज इक्वल टू -3 प्लस 1/30. आता सेम आहे त्यामुळे मी मधल्या स्टेप्स स्किप केल्या. लक्षात आलं असेल तुमच्या. जसं मगाशी आपण इथे केलं तर इंटू 3 मायनस साईन आहे तसं तुमचं. मग -3 इथलं काढलं, ह्या पद्धतीनं मिळालं. आता -3 प्लस 1 म्हणजे -2/30 इज इक्वल टू 1 म्हणजे -1/15. ही V2ची व्हॅल्यू आली. म्हणजेच V2 किती आला रे? -15 सेंटीमीटर. V1ची व्हॅल्यू आली आपली -20. V2ची व्हॅल्यू आली -15 म्हणजे ह्याच्या अलीकडं कुठंतरी इथे. बरोबर. मग आता टोटल इमेजची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग ती कशी काढणार आपण? म्हणजे V2 मायनस V1 केलं की आपल्याला इमेजची लेंथ मिळेल. सो इथे लिहिते therefore length of image is equal to, त्याला आपण V म्हटलं. टोटल लेंथ ऑफ इमेज त्याला आपण V म्हणूयात. V फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, होय की नाही? इज इक्वल टू V2 मायनस V1. आता व्हॅल्यूज पुट करूयात. V2ची व्हॅल्यू आली -15 मायनस V1ची व्हॅल्यू किती आली होती आपली? -20. बरोबर. V2ची व्हॅल्यू -15, V1ची व्हॅल्यू -20. परत हे मायनस मायनस प्लस होतील. -15 प्लस 20 म्हणजेच 5 सेंटीमीटर ही टोटल V म्हणजेच इमेजची लेंथ जी आहे ती आपल्याला मिळाली. म्हणजे इमेजची ऑब्जेक्टची लेंथ 10 सेंटीमीटर आहे, तर त्याची इमेजची लेंथ किती मिळाली? 5 सेंटीमीटर. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही ही टोटल जे आन्सर आहे आपलं फायनल ते काढू शकता. थोडंसं वेगळं आहे आणि अशीच वेगळी एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जातात, हे लक्षात घ्या. बाकी सगळ्या पॅटर्नचे न्यूमरिकल्स आपण सॉल्व केलेले आहेत. इथे हा चॅप्टर संपतोय. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा जो तुम्ही खूप सारं डिमांड केलं आहे की पुढचा जो स्टडी ऑफ साऊंड वगैरे तो चॅप्टर जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया.